नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे की आय स्कीम आणि के स्कीमच्या सेकंड सेमिस्टरला जो मॅथमॅटिक्स आहे, अप्लाइड मॅथमॅटिक्स, याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय सिलेबसमध्ये फरक आहे। तर सर्वात आधी बघू आपण आय स्कीम। आय स्कीममध्ये काय होतं? तर आय स्कीममध्ये जो मॅथमॅटिक्स होता हा प्रत्येक ब्रँचसाठी वेगवेगळा होता आणि त्याच्यानंतर पेपर सेम 70 मार्काचाच पॅटर्न होता आणि 30 मार्क्स हे जे 20 मार्क्स युनिट टेस्टचे होते आणि याच्यामध्ये 10 मार्क्स हे मायक्रो प्रोजेक्टचे ॲड होते। म्हणजे 20 मार्क्सच्या युनिट टेस्ट होत्या, त्याचा ॲव्हरेज प्लस 10 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट असे 30 आउट ऑफ तुम्हाला मिनिमम 0 मार्क्स पाहिजे, म्हणजे की 0 मार्क्सची पासिंग होती। जर 30 आउट ऑफ समजा तुम्हाला कितीही मार्क्स मिळो, फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळाले आणि तसेच 70 मार्काचा जो बोर्डाचा पेपर होता तर याच्यामध्ये मिनिमम 28 मार्क्स तर पाहिजेच होते। जर याच्यात जर समजा तुम्हाला 30 आउट ऑफ 30 भेटले आणि 70 आउट ऑफ जर 27 भेटले तरी विषय बॅकलॉग येत जाईल, कारण याच्यामध्ये मिनिमम 70 आउट ऑफ 28 मार्क्स हे पाहिजेच होते। पण आता जी के स्कीम आलेली आहे तर के स्कीममध्ये जो सिलेबस आलेला आहे अप्लाइड मॅथमॅटिक्सचा, तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे 30 मार्क्सच्या 2 टेस्ट होतील, त्याचा ॲव्हरेज आणि त्याच्यानंतर 70 मार्क्स म्हणजे बोर्डाचा पेपर होणार आहे, त्याच्यापैकी या दोन्हीचं टोटल 100 आणि 100 आउट ऑफ फक्त 40 मार्क्स पाहिजेत। म्हणजे की 30 आउट ऑफ जर तुम्हाला इथं 30 मार्क्स भेटले तर 70 आउट ऑफ फक्त तुम्हाला पास होण्यासाठी 10 मार्क्स पाहिजेत, म्हणजे की पासिंग इझी झालेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट पण नाही आहे, असाइनमेंट्स पण नाही आहेत आणि ट्युटोरियल पण नाही आहे। आता हा आपण व्यवस्थित कळलं नसेल तर मी तुम्हाला पद्धतशीर सांगतो। बघा आता डिफरन्स बिटवीन आय स्कीम आणि के स्कीम। आय स्कीममध्ये काय होता, पॅटर्न कसा होता, 70 मार्काचा बोर्डाचा पेपर राहायचा आहे, त्याच्यानंतर 30 मार्क्स हे होते इंटरनल। तर 30 मार्क्समध्ये 2 युनिट टेस्ट होत्या, एक राहत 20 मार्क्सची, एक राहत 20 मार्क्सची आणि एक राहत 10 मार्क्ससाठी, 20-20-10। आणि त्याच्यानंतर हा 70 मार्क्सचा बोर्डाचा पेपर। तर तुम्हाला 20-20 याचा ॲव्हरेज मिळून 20 मार्क्स आणि त्याच्यानंतर प्लस मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क्स, तर टोटल हे 30 आणि हे 70। आणि या 70 मध्ये पण मिनिमम 28 मार्क्स पाहिजेच होते पास होण्यासाठी। जर 28 पेक्षा जर बिलो भेटले तर तुम्हाला तुमचा विषय बॅकलॉग राहते। आणि जर समजा इथं समजा 28 मार्क्स भेटले पण याची जर टोटल समजा 12 झाली नाही, म्हणजे 28 + 12 म्हणजे 40 मार्क्स मिनिमम पाहिजेतच, 11 भेटले तरी विषय बॅकलॉग राहत होता। पण आता के स्कीममध्ये काय झालेलं आहे तर सिंपल आहे, 70 मार्काचा एक पेपर राहणार आहे बोर्डाचा आणि इथं 30 मार्क्सच्या 2 युनिट टेस्ट राहतील, 30 मार्क्सच्या। आणि या 30 मार्क्सच्या 2 युनिट टेस्टचा ॲव्हरेज निघणार आहे। जर समजा तुम्हाला याच्यात 30 मार्क्स भेटले तर या 70 मार्काच्या पेपरमध्ये फक्त तुम्हाला 10च मार्क्स पाहिजेत, म्हणजे की जे 28 मार्काची जे कंपल्सरी जी पासिंग होती ती आता राहिली नाही। तसंच आय स्कीममध्ये मायक्रो प्रोजेक्ट होता मॅथ्ससाठी, आता के स्कीममध्ये सेकंड सेमिस्टरला मायक्रो प्रोजेक्ट पण राहिला नाही, असाइनमेंट्स पण राहिली नाही आहे, पासिंग खूप इझी करण्यात आलेली आहे। आता आय स्कीमच्या तुलनेनं के स्कीम हे खूप इझी झालेली आहे विद्यार्थ्यांसाठी। आय स्कीममध्ये जर 50% रिझल्ट लागत होता विद्यार्थी पास होण्याचा, तर आता के स्कीममध्ये 90% विद्यार्थी पास होतील। हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आय स्कीमवाल्यांसाठी थोडंफार बॅड लक आहे। तसंच आय स्कीमवाल्यांना प्रत्येक ब्रँचला लास्टवाला जो क्वेश्चन होता हा वेगवेगळ्या चॅप्टरवर विचारण्यात जात होता। म्हणजे इलेक्ट्रिकल जर ब्रँच असेल तर कॉम्प्लेक्स नंबर आणि लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन, कॉम्प्युटर IT असेल तर न्यूमेरिकल मेथड, मेकॅनिकल असेल तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, सिव्हिल असेल तर न्यूमेरिकल इंटिग्रेशन। पण के स्कीममध्ये सर्व ब्रँचचा सिलेबस एकच झालेला आहे आता, म्हणजे की ते कॉम्प्युटर ब्रँच असो, IT असो, इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असो की कुठली पण असो, सर्व ब्रँचचा सेम सिलेबस असल्यामुळे मॅथमॅटिक्स अजून इझी झालेला आहे, सर्व विद्यार्थ्यांना सेम पेपर राहणार आहे। तर याच्यामध्ये फेल होण्याचे चान्सेस खूप कमी राहतील आणि के स्कीम हे खूप चांगली स्कीम आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काढण्यात आलेली आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी फेल होणार नाही आहेत। पण तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जासाल कॅम्पस इंटरव्ह्यूला तर तुम्हाला तुमचे मार्क्स तर कमीत कमी 60% विचारतीलच, पण तुम्हाला नॉलेज पण विचारतील। जर तुम्हाला नॉलेज जर चांगलं असेल तर तुम्हाला कंपनीमध्ये खूप चांगलं पॅकेज भेटू शकते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ, अशीच इन्फॉर्मेशन आपल्या या चॅनलवर
येत राहणार. धन्यवाद.